नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी बाळांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम सोप्या पद्धतीने आणि बेसिक हा व्हिडिओ असणार आहे. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना वजाबाकी बेरजेचे गणित जमत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जर तुम्हाला इयत्ता पहिली आणि दुसरीला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याचं जर उत्तर येत असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की या जे गणित आहेत जे उत्तर येते ते कमेंट मध्ये नक्की सांगत चला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचं जे हे गणित आहे ते सोडवणार आहोत. तर सुरू करूयात. बघा, 7+2 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर असे प्रश्न जे आहेत ते मंथन, एटीएस, बीटीएस या परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यामुळे आपण प्रश्न घेणार आहोत. बघा, 7+2. तर 7+2 बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नसतं. बघा, पहिल्यांदा काय आहे, 7 आहे. म्हणून आपण काय करूयात, 7 काय करूयात, रेषा ओढून घेऊयात अशा पद्धतीनं. आणि इकडं किती आहे, 2. तर 7 आहे, बरोबर आहे. 7. तर 7च्या पुढचा अंक कोणता असतो, 7च्या पुढचा अंक असतो 8. मग 8 आणि 9 आपल्याला दोन रेषा त्या 7च्या पुढे काय करायच्या आहेत, काउंट करायच्या आहेत, मोजायच्या आहेत. मग किती उत्तर येणार आहे, इथे तर 7 आहे. मग 7च्या पुढचा नंबर 8 आणि 9. तर पर्याय कुठं आहे का, तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. 9 उत्तर आलेलं आहे आपलं, रेषा ओढून. तर आपण काय करूयात, पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न जो आहे तो आहे आता वजाबाकीचा. तर वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते, कशी करायची. बऱ्याच विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नसते, जमत नसते. बघा, पहिल्यांदा काय करा, तुम्ही 10 काय करा, बॉल काढा किंवा 10 काढायच्याच. बघा, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, गोल काढलेले आहेत, सर्कल काढलेले आहेत. बघा, 10 असे आपण गोल काढलेले आहेत. त्यातून वजा काय करायचं आहे, तर 3 आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे, म्हणजेच कट करायचं आहे, घालवायचं आहे. बघा, 3 आपण काय करूयात, बॉल कट करूयात. 1 2 3. तर खाली जे बॉल शिल्लक राहतील, वर्तुळ शिल्लक राहतील, ते आपलं उत्तर आहे. बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 आपले जे वर्तुळ आहेत ते 7 शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून आपला पर्याय कुठं आहे का, तर पर्याय क्रमांक आहे बी. म्हणजेच आपला 7 वर्तुळ शिल्लक राहिलेले आहेत, म्हणून पर्याय कोणता येणार, तर बी हा पर्याय येणार. पुढचा प्रश्न बघूया. बघा, बेरजेचा आहे, ऍडिशन आहे. प्रश्न तिसरा आहे, 5+4. मी सांगितल्या पद्धतीने रेषा ओढून देखील तुम्ही करू शकता, किंवा मनात 5 हा अंक ठेवून त्याच्या पुढचा जो अंक येईल त्याच्या पुढे आपल्याला 4 बोट किंवा फिंगर जे आहेत ते काउंट करायचे आहेत. बघा, याच्यामध्ये तुम्ही काय करा, 5 रेषा ओढून घ्या आणि इकडे 4 रेषा ओढून घ्या. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं. बघा, हे 5 आहेत, 5च्या पुढचा नंबर कोणता येणार आहे, 6. मग 6 7 8 9. तर पर्याय कुठं आहे का, 9. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी 9 आपलं उत्तर आलेलं आहे, 9. तर अशा पद्धतीनं गणित सोडवायचे आहेत. बघा, वजाबाकीचं गणित आहे, चौथं गणित आहे आता सांगितल्या पद्धतीनं. बघा, 9 - 5 करायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देत चला बाळांनो. बघा, 0 काढायचे आहेत, वर्तुळ काढायचे आहेत 9. माहिती आहे, खूप सोपं आहे, बेसिक आहे, पण लहान मुलांना हे येत नाही बाळांनो. बघा, 9 आपण वर्तुळ काढलेले आहेत आणि वजा काय करायचे आहेत, 5 करायचे आहेत, म्हणजेच कट करायचे आहेत 5. मग अशा रेषा मारा 5 वर्तुळांना. बघा, उत्तर किती येतं, 4. आपले वर्तुळ शिल्लक किती राहिलेले आहेत, 4. मग पर्याय कुठं आहे का, तर बी पर्याय आहे, 4. बघा, प्रश्न 5वा आहे, बेरजेचा आहे. आपण एक बेरीज एक वजाबाकी अशा पद्धतीने गणित घेत आहोत बाळांनो. नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देत चला, येत असतील तर, नसतील तर अशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. बघा, 3+6 आपल्याला काय करायचं आहे, 3+6. 3 रेषा अशा काय करणार, ओढून घेणार. नंतर 6 रेषा अशा काय करणार आपण, एकाखाली एक
मांडून घेणार. 3, आता 3च्या पुढचा जो नंबर आहे 4 असतो. मग 4, 5, 6, 7, 8, 9. आपलं जे उत्तर आहे ते 9 आलेलं आहे. पर्याय क्रमांक कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच एकदम बेसिक आपण इंग्लिश बुद्धिमत्तेचे प्रश्न या युट्यूब चॅनलवरती आपण घेत असतो. तर आपण भेटूया पुढच्या अशाच बेसिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.